आजची घटना आहे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेची, जिचे लग्न होऊन 7 वर्ष झालेली होती. हॉटेलमध्ये पोळ्या आणि भाकरी करण्याचे काम ती करीत होती. त्याच हॉटेलमध्ये तरुण होता, जो सतत हॉटेलमध्ये जेवायला मित्रांबरोबर येत असे. त्याचे स्वतःचे पल्लवी ज्वेलर्स म्हणून दुकान होते. तो पैसेवालाही होता. त्याची नजर शलाकावर पडली आणि त्या दिवसापासून त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची एक नवी सुरुवात सुरू झाली. तरुणाला शरीर सुख हे मिळत होते म्हणून दोघे एकमेकांना भेटू लागले. मात्र एका मध्यरात्री या विवाहित महिलेसोबत नेमके काय घडले, त्या तरुणाने असे का आणि काय केले की ती जागीच मरण पावली? संपूर्ण घटना सविस्तर पाहूया. सातारा जिल्ह्यातील रोहिले तालुका आहे. या तालुक्यातील पडवे या गावात शलाका शशिकांत पडवे वयाने 30 वर्षांची होती. ती आपल्या कुटुंबासोबत गुण्यागोविंदाने राहत होती. दोघांचे लग्न होऊन 7 वर्ष झालेली होती. दोघेही मेहनती होते. शलाका हॉटेलमध्ये पोळ्या आणि भाकरी बनवण्याचे काम करीत होती. या दरम्यान त्याच हॉटेलमध्ये सत्यजित यशवंत पावरी वय 31 वर्ष हा हॉटेलमध्ये सतत जेवायला मित्रांबरोबर येत असायचा. पैसेवाला अशी त्याची परिसरात एकंदरीत ओळख बनलेली होती. आता हॉटेलमध्ये त्याचे सतत येणे जाणे चालू असल्याने शलाका पडवे हिच्यासोबत त्याची ओळख झाली. सुरुवातीला हॉटेलमध्ये त्यांचे बोलणे व्हायचे. या बोलण्यातून त्यांच्यात मैत्री झाली. सत्यजित हा तिची छोटी मोठी अडचण दूर करू लागला. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले. इथूनच त्यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. शलाका सत्यजितच्या पैसे आणि राहणीमानावर भुलली, तर सत्यजितला शरीर सुख मिळत होते. त्याला अजून तिच्याकडून काहीही नको होते. शरीर सुख मिळत असल्याने तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. म्हणून दोघे एकमेकांना भेटू लागले. असे 1.5 वर्ष चालले. पण एक दिवस शलाकाने सोन्याच्या बांगड्यांची मागणी सत्यजितकडे केली. त्यानंतर जे घडले ते चित्त थरार करणारे ठरले. 2 जुलै रोजी पडवे या गावात एक विचित्र आणि हृदयद्रावक घटना घडली. वाशिष्ठी नदीच्या पुलावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. तो मृतदेह कोणाचा हा प्रश्न सर्वांना पडला होता. तो ज्या अवस्थेत होता त्या दृश्याने स्थानिकांची झोप उडवली होती आणि पोलिसांची तत्परता वाढवली होती. तो मृतदेह बघताच स्थानिकांनी पोलिसांना लगेच माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पडवे पोलिसांनी वाशिष्ठी नदीच्या पात्रात तरंगणाऱ्या मृतदेहाचा तपास सुरू केला. मृतदेहाची पाहणी करून पोलिसांना लक्षात घेतले की मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मिसिंग रजिस्टरची तपासणी केली. तेव्हा त्यांना शलाका बेपत्ता होण्याची नोंद सापडली. त्यांनी तिथल्या संपर्क नंबरवर कॉल करायला चालू केला आणि संपर्क झाल्यास त्यांना शलाकाचे शव ओळखण्यास बोलावण्यात आले. शलाकालाही एका हॉटेलमध्ये भाकरीचपाती करण्याचे काम करत होती. तिच्या अचानक गायब होण्याने तिच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. पोलिसांनी तिला सापडलेल्या मृतदेहाशी जुळून पाहिले आणि तीच असल्याचे निष्पन्न केले. त्यांना खूप मोठा धक्का बसला. अचानक आयुष्यातून गेली आणि अशा अवस्थेत मिळाली, त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्काच बसला. पोलिसांनी शलाकाचा पती आणि कुटुंबियांची चौकशी केली. तपासात असे उघड झाले की शलाका आणि पल्लवी ज्वेलर्सचा मालक सत्यजित पावरी वय 35 यांच्यात अनैतिक संबंध होते. पोलिसांनी त्यांच्या फोन कॉलची तपासणी केली आणि दोघांच्या दरम्यान असलेल्या वारंवार संपर्काची माहिती मिळवली. त्यामुळे मागच्या 6 दिवस अगोदर शलाका आणि सत्यजित यांच्यात संवाद झाल्याचे आढळले. पण या खुनाचे कारण थक्क करणारे होते. शलाकाने सत्यजितच्या दुकानात जाऊन 5 तोळ्याच्या सोन्याच्या 2 बांगड्यांची मागणी घातली होती. जर तू नाही दिली तर तुझ्या वडिलांना आपल्यात काय चालू आहे ते सांगेन, अशी धमकी तिने त्याला दिली. सत्यजितच्या वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यामुळे सत्यजितने आक्रोशित होऊन शलाकाला 2 जुलै रोजी पडवे गावाच्या दिशेने नेले. त्याला भीती वाटत होते की शलाकाने त्याच्या वडिलांना काही सांगितले तर काय होईल, आणि आज ही धमकी देते, उद्या पण दुसरी कोणती धमकी दिली तर, म्हणून त्याच्या मनात विचारांचे घोळ चालू झाले आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. सत्यजितने शलाकाला फिरायला जाऊ म्हणून बोलावले. त्याने सांगितलेल्या वेळात सांगितलेल्या ठिकाणी ती आली. तिच्या मनात आनंद होता आणि फिरण्यास जाण्याची उत्सुकता होती. पडवेच्या गौरी घाटात डांबरी रोडच्या कडेला सत्यजितने गाडी थांबवली. तिथे त्याने शलाकाला धमकी दिली की वडिलांना प्रेम संबंधाबद्दल सांगितल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबाला वाईट परिणाम भोगावे लागतील. पण शलाका म्हणाली, तू जर माझी मागणी पूर्ण केलंस नाही तर मी त्यांना सांगून देईन. मला बांगड्या दे, मी त्यांना काही नाही सांगणार. हे ऐकताच सत्यजितला राग आला आणि तो तिच्याजवळ गेला. तिला वाटले तो प्रेमाने जवळ येत आहे. पण तेवढ्यात सत्यजितने तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. शलाकाला ओरडायलाही वेळ मिळाला नाही. सतर्क नसल्यामुळे काहीच सेकंदात तिचा गळा घोटल्याने ती मृत्युमुखी पडली. मृतदेहाची विल्हेवाट करण्यासाठी सत्यजितने वाशिष्ठी नदीच्या पुलावरून तिचा मृतदेह फेकून दिला. हा गुन्हा पूर्णपणे घडवून आणला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी गाडीला स्वच्छ केले.
पोलिसांनी कॉल्स तपासणी केली तेव्हा सत्यजितचा शेवटचा कॉल होता, त्यामुळे त्यांचा पूर्ण संशय त्याच्यावर होता. त्यामुळे पोलिसांनी सत्यजितची कसून चौकशी घेतली. सत्यजितने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी धमकावताच, खाक्यात दाखवताच तो जागेवर आला आणि गुन्हा कबूल केला. त्याने मयत शलाका पडवेचा खून केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीने खुनाचा तपास पोलिसांसाठी सुलभ झाला आणि पोलिसांनी त्याला न्यायाच्या गजाआड केले. पडवे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीलकंठ सोमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने गुन्हा तपासाला आणि सत्यजितला अटक करून न्यायालयात उपस्थित केले. त्यांच्या मेहनतीने स्थानिकांची सुरक्षितताही वाढवली. ही घटना पोलीस तपासाची गहन प्रक्रिया, प्रेम संबंधातील गुन्हे आणि त्यानंतरच्या घटनांचे विस्तृत वर्णन करते. यामध्ये घटनेच्या गडद भागांचा तपशिलावर उलगडा करून गुन्ह्यांची गंभीरता स्पष्ट केली आहे. सतर्क रहा, सुरक्षित रहा. ही घटना ऐकून तुम्हाला याविषयी काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.